वेलकम टू आवर एनजी कोचिंग अँड नर्सिंग अपडेट. आज आपण बघणार आहे अँटीनेटल केअर. अँटीनेटल केअर म्हणजे काही माहिती आहे का कोणाला? येस एनीवन? तर आपण आता बघूया अँटीनेटल केअर. Antenatal care refers to the systemic supervision of a pregnant woman from the conception until the onset of labor with the goal of ensuring optimal health outcome for both mother and fetus. म्हणजेच अँटीनेटल केअर यालाच आपण ANC असे म्हणतो. हे काय रेफर करते की सिस्टमॅटिक सुपरविजन ऑफ प्रेग्नंट वुमेन. अँटीनेटल केअर प्रेग्नन्सीच्या टाइम मध्ये जी केअर आपण प्रोव्हाइड करत आहे कन्सिव्ह झाल्यापासून, ओके, तर डिलिव्हरी ऑफ द बेबी म्हणजे आता बाळ डिलिव्हरी होणार, कन्सिव्ह झाल्यापासून तर बाळ डिलिव्हरी होईपर्यंत म्हणजेच की आपण मदर डिलिव्हरीच्या टर्म पर्यंत जायपर्यंत जो टाइम लागत आहे त्याला आपण अँटीनेटल केअर असे म्हणतो. त्या टाइम मध्ये जे आपण केअर प्रोव्हाइड करत आहे त्याला आपण अँटीनेटल केअर असे म्हणतो. म्हणजेच की मदरनी कन्सिव्ह केलं, ओके, कन्सिव्ह केलं पासून तर आता तिची डिलिव्हरी होणार बा, तर त्याच्या आधीपर्यंतचा जो कालावधी आहे त्या टाइम मध्ये जे नर्सिंग केअर प्रोव्हाइड केलं जाते त्याला आपण अँटीनेटल केअर असे म्हणतो. ओके, अँटीनेटल केअर रेफर्स टू द सिस्टमॅटिक सुपरविजन ऑफ अ प्रेग्नंट वुमेन. सिस्टमॅटिक सुपरविजन कोणाचं? प्रेग्नंट वुमेनचं. फ्रॉम द कन्सेप्शन अंटिल द ऑनसेट ऑफ लेबर. कुठून? कन्सेप्शन पासून तर अंटिल द ऑनसेट ऑफ लेबर, की आता लेबर स्टार्ट होणार. विथ द गोल ऑफ एन्शुरिंग ऑप्टिमल हेल्थ आउटकम फॉर बोथ मदर अँड फिटस. काय गोल असते त्यांचा? की ऑप्टिमल हेल्थ, चांगली हेल्थ राहिली पाहिजे मदरची आणि फिटसची. त्यासाठी आपण अँटीनेटल केअर प्रोव्हाइड करतो. त्यानंतर एम्स काय आहे? एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह ऑफ अँटीनेटल केअर. का करतो आपण अँटीनेटल केअर? तर सगळ्यात आधी स्क्रीनिंग फॉर हाय रिस्क प्रेग्नन्सी. एखादी मदर असते, ओके, एखादी वुमेन असते जी हाय रिस्क आहे की नाही आहे, त्यामध्ये आपण तिचं आयडेंटिफाय मेडिकल हिस्ट्री बघतो, आपण तिची ऑब्स्टेटिक हिस्ट्री बघतो, सोशल रिस्क फॅक्टर बघतो. ओके, हाय रिस्क प्रेग्नन्सी कोणामध्ये हाय रिस्क असते, कोणते कोणते बेबीज मदर हाय रिस्क असतात. ओके, तर मग आपण ते अँटीनेटल केअर मुळे आपल्याला माहिती पडते की कोणते बेबीज हाय रिस्क मध्ये आहे, कोणती मदर हाय रिस्क मध्ये आहे. दुसरी गोष्ट म्हणजे टू ट्रीट एक्झिस्टिंग मेडिकल कंडिशन, ॲनिमिया, हायपरटेन्शन, इन्फेक्शन, डायबिटीज एटसेट्रा. म्हणजेच यामध्ये आपण मेडिकल कंडिशन ट्रीट करतो. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या मदरला, वुमेनला ॲनिमिया असू शकतं, कोणाला हायपरटेन्शन असू शकतं, कोणाला कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन असू शकतं किंवा डायबिटीज असू शकतं. तर हे जे पेशंट्स आहेत, हे जे बिमाऱ्या वगैरे आहेत, तर हे कधी माहित पडणार? जेव्हा आपण अँटीनेटल केअर करणार, त्याच्यामध्ये त्यांची हिस्ट्री वगैरे घेणार किंवा त्यांचे टेस्ट करणार व्हेरियस टाइपचे. त्याच्यामुळे आपल्याला काय माहित पडणार? तर हे इन्फेक्शन वगैरे माहित पडणार, हे डिसीज वगैरे माहित पडणार. मग आपल्याला त्यांना प्रिव्हेंट पण करायचं असते. थर्ड आहे टू प्रिव्हेंट कॉम्प्लिकेशन थ्रू टाइमली प्रोफिलेक्टिक मेजर्स, दॅट इज आयर्न, कॅल्शियम अँड टिटॅनस. आणि जेव्हा आपण आपले एम्स काय अजून की आपल्याला कॉम्प्लिकेशन प्रिव्हेंट करायचं आहे आणि आपण अँटीनेटल केअर म्हणजेच की अँटीनेटल मदरला काय देतो आपण? आयर्न देतो, कॅल्शियम देतो, टिटॅनसचं इंजेक्शन वगैरे देतो. तर हे सुद्धा याच्यामध्ये येतं. ओके, त्यानंतर टू प्रोव्हाइड हेल्थ एज्युकेशन, न्यूट्रिशन, हायजीन, डेंजर साइन, ब्रेस्ट फीडिंग, बर्थ प्रिपेअर्डनेस. म्हणजेच की अजून आपण काय करतो तर हेल्थ एज्युकेशन पण देतो, न्यूट्रिशन बद्दल सांगतो, हायजीन कशी मेंटेन करायला पाहिजे प्रेग्नेंट वुमेननी ते सांगतो, डेंजर सायन्स कोणते आहे, काय काम करायला पाहिजे, काय हेवी वर्क नाही करायला पाहिजे, किती वॉकिंग करायला पाहिजे, कोणती एक्सरसाइज करायला पाहिजे, ब्रेस्ट फीडिंग कसं करायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी आपण इन्फॉर्मेशन देते. आणि आपण बर्थ प्रिपेअर्डनेस साठी, प्री प्रिपेअर्डनेस साठी म्हणजे बाळ होणार तर कशा पद्धतीने आपण बाळाला सुद्धा काळजी दिली पाहिजे हे सुद्धा आपण अँटीनेटल केअर मध्ये इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. त्यानंतर टू मॉनिटर फिटल ग्रोथ अँड वेलबिंग. फिटलची ग्रोथ, बाळ व्यवस्थित आहे की नाही आहे, हे 9 महिन्याच्या कालावधीमध्ये, 9 महिने 7 दिवस, ओके, तर हे जे 9 महिन्याचा कालावधी आहे यामध्ये आपण केअर प्रोव्हाइड करतो. त्यामध्ये फिटलची ग्रोथ होत आहे की नाही आहे, फिटल वेलबिंग आहे की नाही आहे, हे सुद्धा मॉनिटर करतो. टू फॉर्म्युलेटेड डिलिव्हरी प्लॅन, अजून आपण डिलिव्हरी सुद्धा प्लॅन करतो. आयडेंटिफाई प्लेस ऑफ डिलिव्हरी, रेडीनेस फॉर इमर्जन्सी रेफरल. आणि प्लेस ऑफ डिलिव्हरी कुठे राहणार, डिलिव्हरी कधी राहणार, कुठे राहणार, एक्सपायरी ड्यू डेट कधी राहणार, ओके, एक्सपेक्टेड ड्यू डेट कधी राहणार,
रेडीनेस फॉर इमर्जन्सी रेफरल, इमर्जन्सी मध्ये कधी रेफर करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टीचं आपण इन्फॉर्मेशन किंवा केअर आपण त्या वुमनला प्रोव्हाइड करणार. ओके. कंपोनेंट्स ऑफ अँटीनेटल केअर. आता अँटीनेटल केअर मध्ये कंपोनेंट्स कोणते कोणते येते? सर्वात आधी येतं प्रेग्नेंट वुमेन आहे, बरोबर, तिला मेडिसिन्स द्यायचे असतात, तिला आयर्न आणि फॉलिक ऍसिडच्या कॅल्शियमच्या गोळ्या द्यायच्या असतात, तिला LMP माहिती असलं पाहिजे, EDD सांगायची असते, बरोबर. तर त्यासाठी आपण सगळ्यात पहिले अर्ली रजिस्ट्रेशन करतो, म्हणजे रजिस्ट्रेशन करतो आयडियली बिफोर 12 वीक्स ऑफ जस्टेशन. आणि तसं कधी तर 12 वीक्स ऑफ कन्सेप्शन पासून तर 12 वीक्सच्या जस्टेशनच्या आधी यामध्ये आपण तिचं रजिस्ट्रेशन करतो. ॲक्युरेट एस्टिमेशन ऑफ जस्टेशनल एज युजिंग LMP अँड अल्ट्रासाउंड. आणि मग आपण त्या 12 वीक्स मध्ये आपण तिचं रजिस्ट्रेशन करतो. मग आपण तिचं लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियड पासून तिची एक्सपेक्टेड ड्यू डेट काढतो. ओके, तिची ड्यू डेट काढतो आणि आपण USG पण करायला सांगतो, म्हणजेच की डॉक्टर प्रिस्क्राईब करतात USG करा. मग त्याच्यानंतर त्याच्या थ्रू पण माहित पडते की तिची एक्सपेक्टेड ड्यू डेट कुठली आहे. सगळ्यात पहिले म्हणजे आपण अर्ली रजिस्ट्रेशन करतो, तिचं नाव वगैरे सगळ्या गोष्टी लिहून घेतो आपण, तिचं वीक किती कंप्लीट झालेलं आहे ते लिहून घेतो आपण, तिचं LMP कधी आहे, EDD कधी राहणार, बाळ कधी होणार, तर हे सगळ्या गोष्टी आपण तिला इन्फॉर्मेशन देतो. त्यानंतर अँटीनेटल व्हिजिट्स करतो. अँटीनेटल व्हिजिट्स म्हणजे की मदरनी कितीदा ऍटलीस्ट व्हिजिट साठी आलं पाहिजे, चेकअप तिचं आणि बाळाचं चेकअप करण्यासाठी यायला पाहिजे. ते ऍटलीस्ट WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी असं सांगितलेलं आहे की ऍटलीस्ट 8 व्हिजिट तरी झाल्या पाहिजे. तर 8 व्हिजिट मध्ये बिफोर 12 वीक एक 12 वीकच्या आधी, ज्याच्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन वगैरे करतो म्हणतो. त्यानंतर 20 वीक मध्ये, 26 वीक मध्ये, 30 वीक मध्ये, 34 वीक मध्ये, 36 वीक मध्ये, 38 वीक्स मध्ये आणि 40 वीक्स मध्ये. ओके, म्हणजेच की 12 वीक मध्ये 20, 26, 30, 34, 36, 38 आणि 40 वीक्स, हे असे 8 व्हिजिट्स आहे की या टाइमला तरी व्हिजिट्स मदरनी केल्याच पाहिजे. ऍडिशनल मध्ये आपण म्हणू शकतो की अँटीनेटल व्हिजिट जेव्हा इमर्जन्सी असते त्या टाइमला पण करू शकतो. त्याच्यानंतर हिस्ट्री टेकिंग. हिस्ट्री टेकिंग मध्ये मदरची आपण हिस्ट्री घेतो. सगळ्यात आधी डेमोग्राफिक हिस्ट्री घेतो. डेमोग्राफिक हिस्ट्री म्हणजे की तिचं वय किती आहे, ऍड्रेस किती आहे, तिचं नाव किती आहे, तिचं ऑक्युपेशन काय आहे, सोशो इकॉनॉमिक स्टेटस काय आहे, तर ह्या गोष्टीचं इन्फॉर्मेशन घेतो. मग आपण ऑब्स्टेटिक हिस्ट्री घेतो. ऑब्स्टेटिक हिस्ट्री मध्ये ग्रॅव्हिडा बघतो, म्हणजेच की कितव्या नंबरची प्रेग्नन्सी आहे. पॅरा बघतो, पॅरा म्हणजेच की तिचं बाळ ऑलरेडी आहे का, बाळंतपण झालं आहे का. अबॉर्शन बघतो, अबॉर्शन आधी झालेलं आहे का. लिव्हिंग चिल्ड्रन किती आहे, स्टील बर्थ झालेलं आहे का, म्हणजे मदरच्या पोटामध्ये ऑलरेडी बेबीचे म्हणजे युटेरस मध्ये डेथ झाली आहे का बाळाची, हे सुद्धा आपण चेक करतो. प्रिव्हियस कॉम्प्लिकेशन्स पण चेक करतो, की आधी जर बाळ असणार प्रिव्हियस हिस्ट्री मध्ये मदरला, तर मग त्या मदरला PPH झालाय का, म्हणजे पोस्टपार्टम हिमरेज झालाय का, प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन झालेलं आहे का, प्रीटर्म बर्थ बघतो, प्रीटर्म बर्थ बघतो. त्यानंतर LSCS झालेला आहे का, हे पण गोष्ट आपण बघतो, म्हणजेच की ऑब्स्टेटिक हिस्ट्री बघतो. त्यानंतर मेन्स्ट्रुअल हिस्ट्री. मेन्स्ट्रुअल हिस्ट्री मध्ये LMP, रेग्युलरिटी, एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी. मेन्स्ट्रुअल हिस्ट्री मध्ये लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियड मध्ये बघतो आपण की लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियड कधी आलेला आहे, तिची रेग्युलरिटी कशी होती आणि एक्सपेक्टेड ड्यू डेट ऑफ डिलिव्हरी. आणि एक्सपेक्टेड ड्यू डेट ऑफ डिलिव्हरी म्हणजेच की तिची ड्यू डेट किती आहे डिलिव्हरीची, ते सुद्धा आपण चेक करतो. ओके, मेन्स्ट्रुअल हिस्ट्री मुळे. मेडिकल अँड सर्जिकल हिस्ट्री. त्यामध्ये मेडिकल आणि सर्जिकल हिस्ट्री आपण बघतो, म्हणजेच की मदरला हायपरटेन्शन होतं का, डायबिटीज होतं का, अस्थमा होतं का. माहिती आहे ना, हायपरटेन्शन BP वाढतं. ओके, ब्लड प्रेशरचा त्रास, डायबिटीज शुगरशी रिलेटेड आहे, अस्थमा. ओके, त्यानंतर इपिलिप्सी, ब्रेन डिसऑर्डर आहे हा, HIV वगैरे होतं का मदरला, ॲनिमिया होतं का, थायरॉइड डिसऑर्डर होतं का, ते सुद्धा आपण चेक करतो. आणि प्रायर सर्जरी इन्क्लुडिंग युटेराईन सर्जरी, कुठली युटेराईन सर्जरी झाली आहे का, हे सुद्धा आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो. त्यानंतर आपण फॅमिली हिस्ट्रीकडे वळतो. फॅमिली हिस्ट्रीमध्ये आपण जेनेटिक डिझीज आहे का, कुठले जेनेटिक डिझीज आहे का, ते आपण चेक करतो. सिकल सेल वगैरे आहे का, ते सुद्धा चेक करतो. मल्टिपल प्रेग्नन्सी झालेली आहे का आपल्या फॅमिलीमध्ये मदरला. ओके, फॅमिलीमध्ये कोणाला मल्टिपल प्रेग्नन्सी झाली आहे का, डायबिटीज आहे का, हायपरटेन्शन आहे का, हे सुद्धा आपण चेक करतो. मग सोशल हिस्ट्रीमध्ये त्या मदरला डाएट कोणतं घेते, स्मोकिंग करते का, अल्कोहोल ड्रिंक करते का,
ड्रग यूज करतात का, डोमेस्टिक व्हायलन्स आहे का, हे सुद्धा आपण चेक करतो. त्यानंतर फिजिकल एक्झामिनेशन करतो. सिंग दॅट इमेज. त्या इमेज मध्ये दाखवत आहे मदर आहे आणि एक्झामिनेशन करत आहे, हे फिजिकल एक्झामिनेशन आहे. सो त्याच्यामध्ये आपण जनरल एक्झामिनेशन करतो. जनरल एक्झामिनेशन मध्ये हाईट बघतो, वेट बघतो, बॉडी मॅक्स इंडेक्स बघतो. मग त्याच्यावर आपल्याला ओबेज आहे की नाही आहे, मदरला केअर घ्यायची जरूरत आहे का, हे पण माहित पडून जाते. पॅलर आहे का, इडिमा आहे का, जॉन्डिस आहे का, सायनोसिस, मदरला कुठलं ब्ल्यूज डिस्कलरेशन आहे का बॉडीवर, ते बघतो. थायरॉइड एनलार्जमेंट आहे का, ब्रीस्ट एक्झामिनेशन करतो, जेणेकरून ब्रीस्ट वर सुद्धा काही प्रॉब्लेमॅटिक दिसत आहे का ते पण चेक करतो. मॉन्टेगोमेरी ट्युबरकल प्रेझेंट आहे का ते सुद्धा आपण चेक करतो. त्यानंतर व्हायटल सायन्स बघतो, दॅट इज ब्लड प्रेशर बघतो, पल्स बघतो, टेम्परेचर आणि रेस्पिरेटरी रेट. ओके. त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन. आता या सगळ्या गोष्टी झाल्या. आपण काय मेन्स्ट्रुअल हिस्ट्री घेतली, तिची फॅमिली हिस्ट्री घेतली, पर्सनल हिस्ट्री घेतली, हायजीन हिस्ट्री घेतली. ओके. तिची सोशो इकॉनॉमिक हिस्ट्री घेतली. ह्या सगळ्या गोष्टीची हिस्ट्री घेतली. त्यानंतर आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल. बघा आता इन्व्हेस्टिगेशन पण राहतात त्याच्यामध्ये, की कुठले डिसीज वगैरे आहे का बाबा त्यांना, बरोबर? डिसीज वगैरे आहे का? त्यानंतर अजून कुठले कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात का? तर त्याच्यासाठी आपण बेसलाईन इन्व्हेस्टिगेशन करतो. फर्स्ट व्हिजिटमध्ये. त्याच्यामध्ये आपण सीबीसी करतो, कंप्लीट ब्लड काउंट, ब्लड ग्रुप पण चेक करतो आपण, RH इनकम्पॅटिबिलिटी असते. ओके. बेबीचं पॉझिटिव्ह, मदरचं निगेटिव्ह. जर असलं ब्लड असलं तर मग ते कॉम्प्लिकेशन्स होऊ शकते. ओके. युरिन अनालिसिस करतो, प्रोटीन, शुगर, मायक्रोस्कोपी असं पण करतो. ब्लड शुगर बघतो, डायबिटीज वगैरे आहे का त्याच्यावर माहिती पडून जाते. HIV, HbSAg, HCV, VDRL फॉर सिफिलिक्स, थायरॉइड फंक्शन म्हणजे थायरॉइडची पण टेस्ट करतो. अल्ट्रासोनोग्राफी पण करतो. 8 ते 12 वीक्स मध्ये आपण स्कॅन करतो. ओके. त्यानंतर सबसिक्वेंट इन्व्हेस्टिगेशन. त्याच्यामध्ये आपण रिपीट HB चेक करतो 24 टू 28 वीक्स मध्ये, 32 टू 34 वीक्स मध्ये. ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट असते 24 टू 28 वीक्स मध्ये. युरिन रुटीन एट इच विजिट. युरिन रुटीन जेव्हाही येणार तेव्हा युरिनची चेक करणार. अल्ट्रासाउंड बघणार 18 टू 22 वीक्स. ग्रोथ स्कॅन करणार, IUGR आहे का बा, जस्टेशनल डायबिटीज मेलाइटस आहे का, हायपरटेन्शन आहे का, बाळाची ग्रोथ होत आहे की नाही होत आहे ते पण आपण बघतो याच्यामध्ये. त्याच्यानंतर रुटीन इंटरव्हेन्शन ड्युरिंग ANC. आता रुटीन इंटरव्हेन्शन म्हणजेच की जेव्हा आपण मदरचा चेकअप करतो तर मदरनी सप्लिमेंट घेते का, म्हणजेच की आयर्न आणि फॉलिक ऍसिडची टॅबलेट वगैरे घेत आहे का, किंवा तिला प्रोव्हाइड करावं लागतं ते बघायचं आपल्याला. फॉलिक ऍसिड आपण 400 mg डेली देऊन राहिलेलो आहोत. त्यानंतर 30 टू 60 mg प्लस फॉलिक ऍसिड 400 मायक्रोग्राम फ्रॉम 12 वीक्स ऑनवर्ड. जर 12 वीक्सच्या आधी आलेली आहे मदर तर तिला आपण आयर्न आणि फॉलिक ऍसिडची टॅबलेट देणार आणि तिला म्हणणार की 12 वीक नंतर ते आपण चालू करायचं आहे. ओके. त्यामध्ये आपल्याला आयर्न आणि फॉलिक ऍसिड दोन्ही पण ऍड करायचं आहे. त्यानंतर कॅल्शियम सप्लिमेंट, कॅल्शियम पण देणार. व्हिटॅमिन डिफिशियन्सी असेल तर व्हिटॅमिन डी सुद्धा देणार. इम्युनायझेशन बघणार, म्हणजेच मदरला मोस्टली फक्त टिटॅनस बघावं लागते, की टिटॅनसची व्हॅक्सिन दिली आहे की नाही आहे, किंवा इन्फ्लुएन्झा वगैरे आहे का नाही आहे. त्यानंतर डिवॉर्मिंग, कुठलं जर वॉर्म वगैरे इन्फेक्शन झालं असेल तर त्याच्यासाठी आपण अल्बेंडाझोल पण देऊ शकतो. मलेरियाचं इन्फेक्शन वगैरे झालं असेल त्याच्यासाठी पण आपण देतो. त्यानंतर स्क्रीनिंग अँड प्रिव्हेन्शन. इन स्क्रीनिंग अँड प्रिव्हेन्शन, स्क्रीनिंग फॉर मॅटर्नल कंडिशन. स्क्रीनिंग करायचं आपण मदरला मॅटर्नल कंडिशनला. त्याच्यामध्ये अॅनिमिया बघतो. पेशंटला अॅनिमिया आहे का? जस्टेशनल डायबिटीज मेलाइटस आहे का? प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन आहे का? कळत आहे ना याची नावं? अॅनिमिया म्हणजे की HB कमी आहे का? जस्टेशनल डायबिटीज म्हणजे शुगरचा काही प्रॉब्लेम वगैरे आहे का? प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन मध्ये प्रेग्नन्सीमध्ये आधी पण बीपी वाढलेला आहे का? किंवा आता बीपी वाढलेला आहे? प्रिक्लाम्शियामध्ये बीपीचं कमी जास्त होत आहे का? प्रोटीनयुरिया आहे का? हे पण आपण चेक करतो. त्यानंतर थायरॉइड डिस्फंक्शन, थायरॉइडचं कुठली बिमारी आहे का? इन्फेक्शनमध्ये युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, HIV, हेपॅटायटिस आणि सिपॅलिक्स हे सुद्धा आपण चेक करतो. त्यानंतर स्क्रीनिंग फॉर फिटल ॲबनॉर्मॅलिटीज. आता हे झालं मदरचं. मदरची इतकी सगळी हिस्ट्री घेतली आपण. तर आता आपण बाळाकडे वळू. ओके. बाळाकडे जाताना आपण बघणार आहे सगळ्यात आधी फिटलची ॲबनॉर्मॅलिटीज वगैरे आहे का ते बघू. ओके. तर बाळाला स्कॅन करू. अॅनॉमली स्कॅन करू. डबल, ट्रिपल, क्वाड म्हणजे 2-3 वेळा चेक करू. डबल ट्वाइस आहे का बाळ ते बघू. सेल फ्री DNA टेस्टिंग.
DNA टेस्टिंग पण करू. त्यानंतर प्रिव्हेन्शन अँड कॉम्प्लिकेशन्स. प्रिव्हेन्शन आणि कॉम्प्लिकेशन्स मध्ये प्री इक्लाम्पशिया प्रोफिलेक्सिस, लो डोज ॲस्पिरिन देऊ आपण, RH आयसोइम्युनायझेशन. जर आता RH इनकम्पॅटिबिलिटी असली, जे मी आताच तुम्हाला सांगितलेलं आहे, की त्यामध्ये मदरचं जर RH निगेटिव्ह ब्लड असेल आणि बाळाचं जर RH पॉझिटिव्ह असेल, तर सर्व्हायव्हल रेट खूप कमी राहतं. मग त्याच्यासाठी आपण अँटी-डी देऊ. ओके. त्यानंतर हेल्थ एज्युकेशन अँड काउन्सिलिंग देऊ. हेल्थ एज्युकेशन मध्ये न्यूट्रिशन बद्दल इन्फॉर्मेशन देऊ. दॅट इज बॅलन्स डाएट, प्रोटीन इनटेक, आयर्न रिच फूड. ओके. बॅलन्स डाएट कसं करायचं, प्रोटीन मध्ये काय काय घ्यायचं, आयर्न रिच कोणतं राहणार, वेट गेन मॉनिटरिंग चेक, म्हणजे वेट गेन होऊन राहिलं का हे मॉनिटरिंग चेक करणार. कारण की प्रेग्नन्सी मध्ये काय 11 ते 12 किलो वाढत आहे, मग ते पण आपल्याला मॉनिटर करावं लागेल. त्यानंतर हायजीन, रेस्ट आणि एक्सरसाइज. सेक्शुअल ऍक्टिव्हिटी सुद्धा आपल्याला चेक करायचं आहे, म्हणजे बघायचं आहे, विचारायचं आहे त्यांना. त्यानंतर वॉर्निंग सायन्स, वेजायनल ब्लिडिंग होत आहे का, फीवर आहे का, स्मेलिंग आणि डिक्रीज फिटल मुवमेंट. ह्या सगळ्या गोष्टी कुठे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. न्यूट्रिशन बद्दल सांगायचं आहे, वेट वाढलंय का ते बघायचं आहे, कशा पद्धतीने हायजीन मेंटेन केली पाहिजे, कुठली एक्सरसाइज केली पाहिजे, रेस्ट केलं पाहिजे, हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. सेक्शुअल ऍक्टिव्हिटी काही म्हणजे ते स्पेसिफिक पिरियड पर्यंत नाही करायचं, हे सुद्धा इन्फॉर्मेशन द्यायचं आहे. कुठल्या वॉर्निंग सायन्स असतात याच्याबद्दल सुद्धा आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायची आहे. त्यानंतर वेजायनल ब्लिडिंग येते, त्याच्यामध्ये फीवर वगैरे येते का मदरला, वेजायनल ब्लिडिंग चालू आहे का, स्वेलिंग वगैरे येत आहे का, डिक्रीज फिटल मुवमेंट, हे पण आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर बर्थ प्रिपेअर्डनेस बद्दल सांगायचं आहे. हॉस्पिटल कुठलं सिलेक्ट करायचं आहे, ट्रान्सपोर्ट कसं करायचं आहे, त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायची आहे. फायनान्शियल प्लॅनिंग अकॉर्डिंग टू द वुमेन्स बजेट. कोणाचं बजेट असते, कोणाचं नसते. तर अकॉर्डिंग टू बजेट आपल्याला त्यांना प्लॅनिंग करायचं आहे, की कशा पद्धतीनं म्हणजे काय काय सिच्युएशन येऊ शकते, बाळाला कशा पद्धतीनं हँडल करायचं आहे, किती खर्च लागणार आहे, हे सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला त्यांना सांगायचं आहे. आणि आपल्याला त्यांना ब्रेस्ट फिडिंग एज्युकेशन बद्दल सुद्धा द्यायचं आहे. त्यानंतर फॅमिली प्लॅनिंग आणि ऑप्शन पोस्टपार्टम, म्हणजेच की फॅमिली प्लॅनिंग बद्दल सुद्धा सांगायचं आहे आणि पोस्टपार्टम पिरियड मध्ये सुद्धा आपण फॅमिली प्लॅनिंग करू शकतो, याच्याबद्दल सुद्धा आपल्याला त्यांना इन्फॉर्मेशन द्यायची आहे. त्यानंतर मॅनेजमेंट ऑफ कॉमन प्रॉब्लेम्स ड्युरिंग प्रेग्नन्सी. आता मॅनेजमेंट, प्रेग्नन्सीमध्ये काही प्रॉब्लेम्स असतात, तर त्याला मॅनेज करायचं आहे. तर कुठले कुठले प्रॉब्लेम्स असतात, तर नॉझिया होऊ शकते, वॉमिटिंग, हार्टबर्न म्हणजे जळजळ होऊ शकते, कॉन्स्टिपेशन. ओके. त्यानंतर बॅकएक, व्हेरिकोज वेन येऊ शकतात, लेग क्रॅम्प होऊ शकते, मायनर इन्फेक्शन होऊ शकते, जसं की युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन किंवा वेजायनल डिस्चार्ज, याच्याबद्दल सुद्धा आपल्याला त्यांना इन्फॉर्मेशन द्यायची आहे. त्यानंतर प्लॅनिंग फॉर डिलिव्हरी, असेच पेल्विस इफ रिक्वायर्ड. डिलिव्हरीसाठी प्लॅनिंग करायचं आहे आणि पेल्विसचं शेप वगैरे जर बघायचं असेल आपल्याला, ते आपण करू शकतो. त्यानंतर इव्हॅल्युएट हाय रिस्क कंडिशन. जर आता हाय रिस्क कंडिशन कोणते ते आपल्याला बघायचं आहे, म्हणजे जस्टेशनल डायबिटीज मेलाइटस अशी मदर आहे का, प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शनचे आहे का, प्लासेंटा प्रिव्हिया आहे का, प्रिव्हियस सिझेरियन सेक्शन झालेलं आहे का, हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर डिसाइड मोड ऑफ डिलिव्हरी, कुठल्या वेनं, म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी पण करू शकतात, सिझेरियन सेक्शन पण करू शकतात, तर हे त्यांना मोड ऑफ डिलिव्हरी बद्दल सुद्धा आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायची आहे. प्रिपेअर फॉर लेबर, आयडेंटिफाय बर्थ कॅम्पेन, पॅक हॉस्पिटल बॅग, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट. हे प्रिपेअर साठी काय, तर आपल्याला सगळ्यात पहिले हॉस्पिटल कुठलं पाहिजे आहे, कुठे जायचं आहे, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट, ह्या सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला त्यांना प्रोव्हाइड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंटेशन करायचं आहे. मेंटेन ANC कार्ड, आपल्याला डॉक्युमेंटेशन करायचं सगळं इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर मेंटेन आपल्याला ANC कार्ड करायचं आहे. रेकॉर्ड ऑल विजिट्स, व्हायटल्स, ग्रोथ, टेस्ट, इंटरव्हेन्शन आणि काउन्सिलिंग. जेही काही आता डिस्कशन झालेलं आहे, तर सगळ्या गोष्टी आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे. म्हणजे ANC कार्ड मधलं सगळं इन्फॉर्मेशन आपल्याला टाकायचं आहे, सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करायच्या आहे. व्हायटल्स, ग्रोथ, टेस्ट, इंटरव्हेन्शन आणि काउन्सिलिंग सुद्धा आपल्याला मदरला करायचं आहे. ओके. तर आपण आज काय शिकलेलो आहोत याच्यामध्ये, तर ANC केअर. ANC केअर म्हणजेच अँटीनेटल केअर. ओके. अँटीनेटल केअर शिकलेलो. अँटीनेटल केअर म्हणजे काय होते, जेव्हापासून मदर कन्सीव्ह करते तर ऑनसेट ऑफ द बेबी, म्हणजे बेबीचं डिलिव्हरी प्रोसेस चालू व्हायच्या आधीपर्यंत जो कालावधी असतो त्याला आपण अँटीनेटल केअर असे म्हणतो. ओके. तर त्या पिरियड मध्ये आपण काय करत आहे, मदरला इन्फॉर्मेशन देत आहे. सगळ्यात पहिलं आपण तिला व्हिजिट्स बद्दल सांगणार, की कधी-कधी व्हिजिट्स करायचं आहे. तिला आयर्न, फॉलिक ॲसिड, कॅल्शियमचे टॅबलेट्स वगैरे सांगणार. टिटॅनसचा डोस घेतला आहे की नाही आहे ते सांगणार. ओके. तिची हिस्ट्री घेणार, इन्फॉर्मेशन घेणार, तिचं ब्लड टेस्ट वगैरे करणार, सोनोग्राफी करायला लावणार. त्याच्यानंतर तिचं चेकअप करणार, ऑल्वेज चेकअप करणार. ओके. तर इथपर्यंत समजलेलं आहे.
कोणाला कुठलाही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा आणि कुठल्या अजून इन्फॉर्मेशन लागत असेल तर मला मेसेज करा, कमेंट करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक यू.